नमस्कार. काय मग? खूप जोरात तयारी चालू असेल ना तुमच्याकडे? कशाची म्हणजे काय? उद्या गणपती बाप्पा येणार आहेत आपल्याकडे. हो. मला माहिती आहे तुमच्याकडे खूप जोरात तयारी चालू आहे. त्यासाठीच मी तुम्हाला एक खास मेसेज देण्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे. ते म्हणजे तुम्ही आता उद्याची सगळी जोरात जल्लोष तुमच्या घरात चालू असेल. उद्या काय करायचं, काय नाही, डेकोरेशन कसं हे अजून चालूच असेल. पण मला हे सांगा यावर्षी तुम्ही गणपती बाप्पाचं आगमन कसं करणार आहे? कसं म्हणजे काय? यावर्षी आपण ध्वनी प्रदूषण मुक्त गणपती बाप्पाचं आगमन करायचंय. आहे का नाही? त्यामुळे यावर्षी आपण मस्त की ढोल ताशा किंवा लेझीम वाजवून बाप्पाचं आगमन करायचंय. आणि हा खास मेसेज देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे. आता आपण या वर्षीपासून ध्वनी प्रदूषणमुक्त बाप्पाचं आगमन करायचे. त्यामुळे लहान मुलांपासून ते आपल्या आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांनाच डी-जे मुक्त आणि लेझर मुक्त गणेशोत्सव साजरा करायला द्यायचा आहे. त्यामुळे खूप सारा आनंद तर पसरेल आणि त्यांना पण खूप छान वाटेल, की आपल्या कानांना त्रास होत नाही, आपल्या डोळ्यांना त्रास होत नाही. म्हणजे काय खूप त्रास होतो यार त्याच्यामुळे आणि ह्याच्यावर ॲक्शन का घेतली जात नाही मला ते कळत नाही. गणपती बाप्पाचं आगमन हे खूप छान प्रकारे आणि आनंदात साजरं झालं पाहिजे का नाही. आपल्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे आणि त्या डी-जेमुळे आणि त्याच्या लेझरमुळे खूप आणि खूप त्रास होतो. दरवर्षी काही ना काही लोकांना डोळ्यांचा त्रास होतो, कोणाला कानांचा त्रास होतो, लहान मुलं असतात जन्मलेली त्यांना सगळ्यांना त्रास होतो आणि गणेशोत्सव हा आनंद देण्याचा आणि खूप सारी मज्जा-मस्ती करण्याचा सण आहे का नाही. मग आपण त्यामध्ये असं हे डी-जे आणून किंवा त्याचं ते लेझर इकडे-तिकडे फिरून सगळ्यांना त्रास देण्यापेक्षा मस्तपैकी ढोल ताशा वाजवून आणि लेझीम वाजवून आणलं गणपती बाप्पा तर किती मस्त होईल. त्याच्यामुळे सगळे खूप सारा आनंद पसरतो आणि ऐकायला पण खूप छान वाटतं आणि बघायला सुद्धा डोळ्यांना छान वाटतं. त्याच्यामुळे ह्या वर्षीचा गणपती बाप्पाचं आगमन हे आपण ढोल ताशानी किंवा लेझिमनी करायचे. त्यामुळे मला असं वाटतं, हा खास मेसेज हा तुम्ही सगळ्यांना पोहोचवा आणि या वर्षीपासून आपण ध्वनी प्रदूषणमुक्त गणपती उत्सव साजरा करायचा आहे. कसं वाटतं तुम्हाला हे ऐकून? वाटतंय ना बरं काहीतरी वेगळं? कारण दरवर्षी आपण ते डी-जे आणतो. उगाच एवढा आवाज त्याचा खूप आणि खूप त्रास होतो. त्यामुळे गणपती बाप्पांनी कुठे सांगितलंय का तुम्हाला डी-जे आणायला? नाही ना. जुनी परंपरा आहे का नाही आपल्याला ढोल वाजवायचा, ते ताशा आणून ते वाजवायचं. तर आपण जुनीच परंपरा ह्याच्या पुढे पण चालू ठेवू ना. काय हरकत आहे. त्यामुळे सगळ्यांना खूप सारा आनंद पण घ्यायला मिळतो आणि कोणाला कुठला त्रासही होत नाही. त्यामुळे या वर्षीपासून आपण आणि ह्याच्या पुढच्या सर्वच गणपती बाप्पाचं आगमन हे फक्त ढोल ताशा आणि लेझिमनी करायचे. तर मी हे सांगितलेलं तुम्हाला पटत असेल की नाही ते तुम्ही नक्की मेसेज करून सांगा. पण माझा हा मेसेज नक्की सगळ्यांपर्यंत पोहोचवा. कारण की हा हा सण हा आनंदाचा उत्सव आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांना आनंद द्यायला पाहिजे. त्यामुळे नक्कीच यावर्षी ध्वनी प्रदूषणमुक्त गणपती बाप्पाचं आगमन झालं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. बाय बाय. टेक केअर.